आवाज आ रही क्या के पास है क्या 3 पाई का कॉम्बिनेशन? आवाज आ रही है? सबको आवाज आ रही क्या? आ रहे। हाँ तो आवाज बोलो, 3 पाई का है क्या कॉम्बिनेशन किसी के पास? 3 पाई या 5 3 का? वो तो बोल लो, नहीं तो कोई तो भी बोल लो, तो आगे का ले लेंगे। 5 4। भैया तो हम आगे चलते हैं। 5 4 या 4 5 दिख रहे हैं आपको सबको? सबको दिख रहा है क्या? इनके मोबाइल में 4 5 या 5 4 रहेगा। इनको मेडिकल इशू की प्रॉब्लम ज्यादा है, हेल्थ के प्रॉब्लम ज्यादा रहेगी। इनको लॉस हो सकता है, इनको ऊपर एक्स्ट्रा स्ट्रेस आएगा, आज में प्रॉब्लम हो सकती है उनको। स्मार्ट तो रहते हैं, बुद्धिमान भी रहेगा, स्मार्ट भी रहेगी, लेकिन 4 5 का बंधन योग हो जाता है। इनके जिसके 4 5 का एक एम्बिशन रहेगा, इनकी सिस्टर या डॉटर में हेल्थ का भी प्रॉब्लम देखा गया है। इनको कोर्ट केस या लिटिगेशन, कोर्ट केस, हॉस्पिटल या जेल का भी जाने का योग बनता है। मतलब हॉस्पिटल में खर्चा ज्यादा रहेगा, या कोई ना कोई आपके ऊपर केस करेगा, कोई ना कोई मतलब लिटिगेशन में आपको बार बार कोर्ट की चक्कर काटने पड़ सकते हैं। ये 4 5 का जो कॉम्बिनेशन है लॉयर के लिए सही है। 4 5 या 5 4 का लॉयर है, वकील है, डॉक्टर्स है, इनके लिए ये कॉम्बिनेशन सही रहता है। लेकिन दूसरा आदमी के लिए, अभी जो वकील है वो तो कोर्ट में जाना ही जाना है, उन्होंने डॉक्टर है तो वो कोर्ट दवाखाने में जाएगी। लेकिन सामान्य आदमी जो कब जाएगा, वो बीमार रहेगा तब जाएगा। डॉक्टर के लिए, वकील के लिए ये नंबर अच्छे है, लेकिन लॉयर ये दोनों के लिए सही है, लेकिन बाकी आदमी के लिए नंबर सही नहीं है। किसी में 4 5 5 4 का है क्या कॉम्बिनेशन? मोबाइल में किसी का है क्या 4 5 5 4? किसी में है क्या? कोई भी नहीं बोल रहा है, तो कैसा मालूम पड़ेगा ये काम करता है कि नहीं करता है? जब तक आप बोलोगे नहीं तो कैसा मालूम पड़ेगा?
नहीं सर, हमारे नंबर में नहीं है। नोले मैडम का नहीं है। वैभव सर तुम्हारे, सारिका मैडम, हितेश सर, प्रणीता मैडम, संतोष पवार सर, सब तो आप कैमरा तो ऑन कीजिए सब। हेलो। हाँ बोलिए हेलो मैडम। सर। हाँ बोलिए। एक एक नंबर आहे त्याच्यामध्ये 45 आहे. हाँ सांगा नंबर। अब 8451. 8, एक मिनट, 8, 451. 451, 954 954 780. 780। ये नंबर तो एकदम बेकार नंबर है। किसका नंबर है ये? 54 तो ये तो हाई है, हाँ ये भी नंबर खराब है। इसके बाद ये भी 45 है। ये भी हाँ 84 भी खराब है। हेल्थ का प्रॉब्लम है क्या इनको? नाही. कितना एज कितना है हॅलो. इनका? हाँ। हाँ. हा ते टीचर्स आहे, स्कूल टीचर. लेने की एज कितना है? एक 45. 45 है। मतलब हेल्थ का कोई प्रॉब्लम नहीं है, कोर्ट केस का या कुछ का घर में कोई आदमी मतलब हॉस्पिटल जाना पड़ता हो, या मेडिकल का दवा खरीदना पड़ता हो? हाँ हाँ, मेडिकल का प्रॉब्लम है. ये नंबर में 7, 8 भी है इसमें। इसमें भी प्रॉब्लम है। ये तो हाँ ऑलरेडी हाँ आई है, और ये भी आया था तो 84 का प्रॉब्लम बहुत ज्यादा है। 84 भी का है भाई, हेल्थ का प्रॉब्लम मतलब ये सही, कभी सही नहीं होने वाली बीमारी रहेगी। शुगर, बीमार, डायबिटीज, लिवर की प्रॉब्लम या हार्ट की प्रॉब्लम, ऐसी कोई बड़ी प्रॉब्लम हो सकती है उनको। क्या अच्छा अच्छा. प्रॉब्लम है इनको? हाँ मतलब हार्ट का प्रॉब्लम है. हाँ तो वही तो बोल रहा हूँ मैं, मतलब सही ना होने वाली बीमारी। हाँ. हाल ना. और एक बार बोल लो नंबर उनका। एक बार बोल लो। बोलिए। हेलो। मेरा नंबर है एक हाँ बोलिए सर। 98 98 22 टू 645 645 745. 745। काय काम करते तुम्ही? मी कॉम्प्युटरचं काम करतो सर. तुम्हाला कॉल तर भरपूर येत असतील. कॉल हां येतात ना. हा कॉल भरपूर येतात, तुम्ही बोलता पण चांगले, पण समोर जो माणूस कन्फ्युजन असतो, तो त्याला काय बोलायचं असतं ते समोर कन्फ्युज करून द्यावा तुम्हाला. कन्फ्युज होता का तुम्ही? समोरचा माणूस कॉल करणारा कन्फ्युज असतो. हो हो. त्याला बोलायचं असतं एक आणि बोलतो वेगळंच. हां हां. हे 4, 5 चे जे प्रॉब्लेम आहेत तुमच्याकडे आहेत का, मेडिकल इश्यूज किंवा कोर्ट केसचा किंवा नाही तसं तर काय नाही, पण हे लेस आय साईट चष्मा वगैरे आहे आमच्यावर. आणि तुमच्या घरामध्ये लिकेजचा पण प्रॉब्लेम असू शकतो. घरामध्ये लिकेज. हा, लिकेज असू शकतात किंवा नळके सारखे सारखे लीक व्हायचा प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा आहे. दुसऱ्याच्या घरातून लीक व्हायला काही ना काही ठीक केलं तरी पण कुठं पाच पाण्यात काढण्यात कुठं प्रॉब्लेम होतो, शिलन येते. हो हो आहे आहे. हा. आणि तुमच्या आईला पण आयुष्यामध्ये स्ट्रगल भरपूर करावा लागला असेल. हो हो 26 ना. हा, 26 2, 6 मुळे पण का. आहे, 8, 2 पण आहे.
नंतर हेल्थचा प्रॉब्लेम तुम्हाला पुढे देऊ शकतो नंबर. हा तुमचा नंबर आहे काय? हा, हा देऊ शकतो हेल्थचा प्रॉब्लेम. हेल्थचा प्रॉब्लेम. हो, आता सध्या काय आहे का हेल्थचं काय प्रॉब्लेम? नाही नाही, आता सध्या तर नाही काय. काहीच नाही. नाही नाही. किती वर्ष झालं नंबर घेऊन? 10-12 वर्ष झाली असतील. हे देऊ जास्त शकतो. मला वय किती आहे तुमचं? 47, 47. तर हा नंबर तुम्हाला पुढे देऊ शकतो. इतका नंबर सक्सेस नाही चांगला. तुम्हाला हा? इमोशनल बनवतो, मोटिव्ह बनवतो. तुम्ही काय भावनिक म्हणाले? आहात का? तसं काय नाही एवढं, म्हणजे आहे ठीक आहे. हा, आणखी कोणाला नंबर होता? हा सर, माझ्या मिस्टरांचा नंबर आहे, शेवटचा 54 आहे. हा सांगा. हा हा, 99 हा, 67 एक मिनिट. एक मिनिट, काय झालंय? 99 67 99 67 9967. 488 इसको क्या हो गया? 67 9967 488 488 754. 754. हा, ते पोलीस मध्ये होते आणि कधी हॉस्पिटलला कैदीला घेऊन जायचं तर कधी कोर्टला घेऊन जायचं. या ते तर आहे त्यांचं 54 तेच धावतंय. आणि याला अतरंगी लोकांचे कॉल येतात. आता पण आहे का नंबर हा यांच्याकडे? आहे सर, हा चालूच आहे. हा, अतरंगी लोकांचे कॉल येतात यायला. हा हा हा, कसे म्हणजे समोरचा माणूस काय बोलेल, काय विचार करेल, काय सांगत त्याचा ठाम हा. पक्का नसतोय. हम्म. त्याला काय हेल्थचा प्रॉब्लेम आहे का काय? नाही सर, 63 इयर आता चालू आहे, रिटायर झाले. पण आता थोडस पाय वगैरे दुखणं थोडस चालू झाले. बाकी हेल्थ मग इश्यू तुमचे खूप असं काय नाही, बीपी शुगर असं काही इमानदारी नाही. आहे. मला वाटतं हा इमानदार आहे. हा हा, आहे सर. इमानदारी आहे. आहे पैसे काय आहे. घेतले? पोलीस नोकरी जास्त करत असताना पण पैसे घेतले नसतील. नाही नाही, कधीच नाही घेतलं. इमानदारी आहे, पण स्ट्रगल खूप होतं जीवनामध्ये. स्ट्रगल यांच्या खूप आहे. हा सर. स्ट्रगल खूप केला आहे नी. तुम्हाला काय लहानपणापासून हेल्थचा प्रॉब्लेम आहे का? मला हा, हो सर, मला आहे हेल्थ प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम तुम्हाला? माझं ऍसिडिटी माझ्या वयाच्या 17-18 वर्षापासून आहे. आणि आता नवीन घरामध्ये आलं तर माझं पाय फ्रॅक्चर झालं, प्लेट घ्यावं लागलं ना, मग अधून मधून म्हणजे जॉईंट पेन, मसल पेन असं होत राहत. ते तर आहे. हे काय सांगतोय नंबर की पार्टनरला हेल्थ इश्यू देऊ शकतो. हा नंबर हा याचा सांगतोय. हा पण नंबर चांगला नाहीये मॅडम. हा नंबर हा एकदम खराब नंबर आहे. स्ट्रगलचा नंबर आहे. हा, स्ट्रगल तर ना लहानपणापासून खूप करावं लागलं. हा, तर यामध्ये ज्याला जो आयुष्य आहे राहिलेलं ते सुखात पाहिजे. याचा काही ना काही प्रॉब्लेम देत हा राहतो. हा हा, ठीक. कष्ट पण करावं लागतं त्यांना हा, अजूनही. अजूनही काय वाटतं? नंबर दुसरा घेतला तर काय करणार? बदलू मुलं काय शकतो ना. करतात? हा मुलं काय करतात? हा, मुलगा इंजिनियर आहे, आता शिकतोय. हा, म्हणजे मुलं अजून नोकरीला जॉबला लागली नाही. काय सर? मुलं जॉबला लागली नाहीत अजून. नाही नाही. ठीक आहे. आणखी कोणाचा नंबर आहे का? आणखी कोणाला नंबर चेक करायचा आहे का? आहे का हॅलो. तुमच्यात 45 किंवा 54? नसेल तर आपण पुढचा नंबर बघूया.
सर नंबर बदलता येतं? नंबर बदली करून तो कॅन्सल करायचा, दुसरा घ्यायचा, 2-4 महिने वापरायचा आणि तो नंतर पहिला नंबर बंद करून टाकायचा. ते सेट कसं करायला पाहिजे सर? पुढे शिकवणार आहे. हा, 5455. तुमच्या मोबाईल मध्ये जर 55 असेल, 2 वेळा 5, व्यक्ती थोडा लेझी होतो, लेथेजिक होतो, कमेंट चॅप्टर चांगला असतो, मनी फ्लो चांगला असतो आणि बिझनेस इन्क्रीज होतो. थोडा लेझीनेस येतो त्याला, पण 55 हा गुड नंबर आहे. 555 गुड नाहीये, 55 फक्त 55 तुमच्या मोबाईल मध्ये हवा. लास्टला असेल तर कन्व्हिन्स चॅप्टर चांगला असतो, क्लायंट डील चांगल्या प्रकारे क्लायंटची होतं. 55 असेल तर. कुणाचा आहे का 55? माझं दिसलेलं नाही कुणाचा. तुमच्या मोबाईल मध्ये 56 आहे का कुणाच्या? सर माझं आहे. 56. हा सर. ठीक आहे. नाही सर माझं नाहीये. माझं नाहीये. दुसऱ्या मोबाईल मध्ये होतं ते बंद झालं. ठीक है, माझं नाही. 56 या 65, हम्म. जिसके नंबर मोबाइल में रहेगा, लॉस ऑफ मनी देगा या लोन देना पड़ेगा, फैमिली डिस्टर्बेंस होने के चांसेस ज्यादा है, पैसा अटक जाएगा मार्केट में। 56 या 65 ऐसे व्यक्ति एजुकेटेड रहेंगे, और ये अपना पैसा मांगने में शर्म करते हैं। इनका एजुकेशन बीच में छूट जाता है, कुछ भी पढ़ाई करने इनका तो कुछ ना कुछ प्रॉब्लम आ जाता है। इंटेलिजेंट रहेंगे और इनका लॉ अफेयर फेल होने के चांसेस ज्यादा है। जहाँ तो पैसा मार्केट में अटक जाता है, दूसरे को दिया हुआ पैसा वापस नहीं मिलता अपना खुद का, या आप खुद ही मांगते नहीं है, इनको शर्म आती है मांगने में। किसी में 56 या 65 हाई नंबर है क्या? किसी में है क्या, किसी के पास? हॅलो. हाँ बोलिए सर. हा, माझ्या मुलाकडे आहे सर. हाँ सांगा. त्याचा नंबर आहे 93 हाँ 59 हाँ 75 63 हाँ 06 0 6. 06. मुलगा काय करतो तुमचा? तो फार्मसी करतोय आता. फार्मसी म्हणजे आपल्या कंपनीमध्ये? नाही नाही नाही, शिकतोय तर, फर्स्ट इयरला आहे हा फार्मसी. फर्स्ट मग तो शिकतोय, त्या शिकायचं त्याला काय नाहीये. शिकतोय तर त्याला 15 किंवा 17 असे काय तर नंबर घ्या. 15 किंवा 57. 15, 17, 19, 13, 15 57 13 किंवा 7 असे नंबर पाहिजेत. 73 आणि ठीक आहे. आता वय तिचं कमी आहे ना, जॉईंट पेनचा प्रॉब्लेम असू शकतो याला, किंवा तुमचं दोघांचं पटतं का? पटतंय काय? नाही एवढं पटत नसेल काय ना, तो म्हणजे आता कुठल्याही वर्षाला, मी 12वी नंतर पहिलं वर्ष आहे काय? हो हो, फार्मसीमध्ये पहिल्या वर्षाला आहे. पुढं पुढं बाप लेकाचा पटणार पण नाहीये. होय का? बरं ठीक आहे. आणि एज्युकेशन मध्ये ब्रेक येऊ शकतो किंवा एटीकेटी लागू शकते, या गोष्टी धावतात.
हम्म. आणखी कोणाचा नंबर आहे का? आणखी आहे का कोणाचा नंबर? नसेल तर पुढे जाऊया आपण. तुमच्या मोबाईल मध्ये 57 हा नंबर चांगला नंबर आहे. या व्यक्ती काय असतात, एक अच्छे सलाहकार रहते हैं 57 वाले. पब्लिक से अच्छे संबंध रहते हैं उनके. ये बुद्धिमान रहते हैं, रिसर्च फील्ड में काम ज्यादा कर सकते हैं. इनका कन्विंस चैप्टर बहुत अच्छा रहता है. ये राइटर बन सकते हैं, पब्लिक स्पीकर बन सकते हैं, एस्ट्रोलॉजर बन सकते हैं, न्यूमरोलॉजिस्ट बन सकते हैं. मतलब ज्योतिष वाले के लिए, वास्तु वाले, ज्योतिष वाले, न्यूमरोलॉजी वाले, ये 57 नंबर लेना चाहिए. ये अच्छे एडवाइजर हो सकते हैं. ये डुप्लीकेट काम करने में माहिर रहते हैं. एक अच्छा बिजनेसमैन भी हो सकते हैं. एक गुड पॉजिटिव नंबर है, कॉम्बिनेशन है 57 का, बुध और केतु का. अच्छा कॉम्बिनेशन है. किसी के पास है क्या नंबर ये? मिस्टरांच्या ह्याच्यामध्ये होतं सर नंबर. हाँ ते मिस्टरांच्या नंबर मध्ये 75 होतं. हाँ, तो अच्छा नंबर है ये. मतलब एडवाइस, तुम्हारे मिस्टर एडवाइस ज्यादा देते होगे. हाँ हाँ. अच्छा एडवाइस, सामने वाले को वो सलाह लगता भी होगा. हम्म. बाकी काही नंबर खराब आहे तुमच्या मिस्टरांचे. और कोई किसी के पास है क्या 5775? माझ्यामध्ये आहे. तुमच्याकडे आहे काय? आहे ना. हा. मग सांगितलं होतं ना मी. अहो, 9822. एवढं ध्यान थोडं जाते कोणाचा हा नंबर ध्यान ठेवायला. मग तुम्ही सल्ला बिला देता, तुम्हाला गायडन्स म्हणजे लोकांना उपदेश दिला किंवा सल्ला दिला किंवा ब्लेसिंग दिलं लागत असेल. हो हो. हा. ठीक है. और किसी के पास है क्या? और किसी के मोबाइल में है तो बताओ. तुमच्या मोबाईल मध्ये 58 इधर कॉम्बिनेशन असेल, ये डॉक्टर के लिए अच्छा नंबर कॉम्बिनेशन है. 58 या 85. बुध और शनि की कॉम्बिनेशन है ये. इनको अच्छा साइंस का बैकग्राउंड रहता है. लेकिन अगर डॉक्टर व्यक्ति नहीं रहेगा या साइंस से जुड़ा नहीं रहेगा तो उनको लॉस हो सकता है. फाइनेंस लॉस का यह है 58 का. मतलब बुध, बुध मतलब मनी. मनी मनी को शनि ने कैप्चर किया है, शैटल, तो लॉस देगा. जाऊया. और प्रॉपर्टी ऑफ मनी को ब्लॉक करेगा 58 टू ऑफ 85. इनका माइंड कैलकुलेटिव होगा, लाख करोड़ की बात करेगा लेकिन जेब में कुछ नहीं मिलेगा. अगर डॉक्टर ये व्यक्ति नहीं रहेगी तो इनको बहुत प्रॉब्लम आएगी. डॉक्टर लोगों के लिए सही है नंबर, नहीं तो फिर आपको लॉसेस कराएगा, कंगालपति बनाएगा. करोड़पति नहीं बनाएगा, कंगालपति बनाएगा. पैसे का लॉस बहुत
भारी नुकसान होगा बिजनेस में। आदमी हवेली रोड के ऊपर आ जाएगा। ऐसा क्या 85 है किसी के पास या 58? नो। किसी के पास है तो बोलो। किसी के पास है क्या? शिशु कुमार सर, कोई बोल भी नहीं रहा है। समझ गए। सर नमस्कार. हाँ नाही आहे हाँ, सर. नमस्कार, बोला वैभव सर. माझ्या नंबर मध्ये आहे सर. मग हे झालाय तुमच्यामध्ये आपला आहे बोलण्याचा विषय. का? लास्टलाच आहे 85. 85 तुम्हाला लॉस होतात का मग? खूप लॉस मध्ये आहे सर. हा. बर, आणखी कोणाच्या नंबर मध्ये आहे का? हो, जर तुम्ही रिप्लाय द्या तर फार उत्तम होईल. हे नंबर काम करतात की नाही करतात माहिती पडतंय. 59 नंबर तुमच्यामध्ये 59 किंवा 95. 5 म्हणजे बुध आणि 9 म्हणजे मंगळ, यांची युती आहे. यांच्याकडे बिझनेस स्किल चांगला असते. अशा व्यक्तीशी 59 किंवा 94 सक्सेस इन बिजनेस मेन. लेकिन ये तो मुंह के ऊपर बोल देते हैं, सामने वाले के ऊपर पीछे बैक साइड में किसी का बुराई नहीं करेंगे, सामने जो कुछ करने का सामने बताएंगे, सामने बोलेंगे. अच्छा एजुकेशन रहता है इनका, बुद्धिमान रहते हैं, शार्प माइंडेड वाले रहते हैं, स्ट्रेट फॉरवर्ड होते हैं. लेकिन अपनी जबानी से रिश्ते खराब करते हैं नंबर. इनके रिश्ते कम रहते हैं लेकिन अच्छे रहते हैं. ये डॉक्टर, इंजीनियर और सर्जन लोगों के लिए 59 का 895 ये नंबर लेना चाहिए. डॉक्टर को चलेगा, इंजीनियर को चलेगा, या सर्जन कोई भी हो तो उनको नंबर चलेगा. वो अच्छा उनको प्रगति देगा. बाकी के द्वारा मुंह पर बोलने की वजह से रिश्ते खराब हो जाएंगे. इनको सामने वाला बोलेगा तो अगर गलत रहेगा तो उनको गुस्सा आता है, तो मुंह पर बोल देगा सामने वाले को, तो सामने वाला बुरा मानता है. बस वही बात है. किसी में आए क्या 59 या 95? नाही किसी के मोबाइल में आए, किसी के में? यस सर, मेरे बच्चे के मोबाइल में कितना बच्चा कितना बड़ा है? अभी वो 21 ईयर्स ओल्ड. ओके, नंबर बताइए. 95, 95. सॉरी 77. 95 का 77 है? फर्स्ट 77 है. एक मिनट, एक मिनट. 77 55 55 97 97 8956. 89 दीदीला फोन करा. दीदीला फोन करा पटकन. 56. हाँ. यही है ना? यस यस. ये भी ये 65 आपका लॉस है. ये तो आ गए. हाँ लड़का तुम्हारा बुद्धिमान है हाँ क्या? क्या पढ़ता है, क्या करता है अभी? हाँ, पढ़ता भी है. देखिए, 2-3 नंबर इधर 2-3 नंबर हो गए. हेलो.
हाँ बोलिए। हेलो। हाँ बोलिए, हाँ सर, आवाज आ रहा है। वो इंजीनियरिंग में फोर्थ ईयर में है। हाँ तो इंजीनियर लोगों के लिए चलेगा नंबर, लेकिन लड़के का मामले का जब हाँ। बदन और दर्द करता है क्या उनका, सुबह सुबह बॉडी हाँ दर्द हाँ, करती है, वो बहुत। पेन आता है बॉडी में। बॉडी में बरोबर। पेन जरूर रहेगा उसके। अब मुंह पर बोलता है, हाँ, बॉडी में। नाही आवडलं काय गोष्टी तर हाँ, तू बॉडी में तोंडावर बोलणार. बहुत। हाँ, स्ट्रेट फॉरवर्ड है वो। ते पावडायचा असा काय ठेवणार नाही माग. हाँ, पण त्याच्यामुळे ना त्याचे मित्र नाही होत त्याला. मित्र कुठले होणार, एक दोनच असणार. हाँ. ज्याला मित्र नाहीत. हा नंबर नाही चांगला एवढा. नाही का? हा इमानदारी आहे, मेहनती आहे, पण तोंडामुळे सगळं काम खराब होतंय. हो, त्याने छोटासा स्टार्टअप चालू केला, पण मग त्याला अडचणी थोड्या येतात का त्याच्यामुळे? नंबर चांगला हॅलो. घेतला पाहिजे. नंबर इतका चांगला नाहीये गॅरेज साठी. चालेल चालेल. आजकाल कोणाला वाईट बोललेला आवडत नाही, कोणाला चांगलंच बोलावं लागतंय. बरोबर. नाहीतर आणखी कुणाकडे आहे का नंबर? थँक्यू सर. 95 किंवा 59 कोणाकडे आहे का? नसेल तर आपण पुढे जाऊया. याचा आपण पहिलं बघितले 16 बघितलेलं आहे. पाहिजे ते आता नवीन आहेत, त्याच्यात आपण बघून घेऊया. 61 किंवा 16 कॉम्बिनेशन काय आहे बघून घेऊया एकदा. सर 6 0 येत नाही का? 6 वाईज डबल 6 झाला, ते येणार नंतर. ओके. हे बघा, हा नंबर निगेटिव्ह नंबर आहे 16. 16 जो आहे किंवा 61 हा निगेटिव्ह नंबर आहे. हा तुमचा पैसे लॉस करू शकतो किंवा जॉब लॉस करू शकतो, मॅरेज लाईफ मध्ये प्रॉब्लेम होऊ शकते. जिसकी अभी शादी नहीं हुआ उसकी शादी होने में प्रॉब्लम देगा, या जिसका शादी हो भी गया है तो उसका पार्टनर को हेल्थ इशू रहेगा, या पत्नी छोड़ के जाएगी या डिवोर्स ले सकती है. फैमिली को गर्भाशय की प्रॉब्लम हो सकती है या पाइल की प्रॉब्लम हो सकती है, और जॉबलेस आपको बना देगा. और ये आदमी क्या अपने एज से भी बुरे दिखने लगते हैं, और अपने पास पास बहुत सीक्रेट रखते हैं, ओपन नहीं करते. और ये लोग क्या करते हैं, अपने पौष में अपने साथी के इसमें दुनियादारी के फॉल्ट निकालने के अच्छा उनको दिखाई नहीं देता है कुछ. जो बुराई है उनको वही दिखाई देगी. अगर 90% से भी उसके पास अच्छाई है और 10% बुराई है, तो 10% बुराई को देखता रहेगा, 90% अच्छाई को कभी वाह वाह नहीं करेगा. वो फॉल्ट ही निकालता देखेगा, बोलेगा मेरे मेरे साथी ये उसको भाई ये सही नहीं है, नाक सही नहीं है, या कपड़ा सही नहीं पहनती, बात नहीं करती, कुछ भी वो मतलब जो फॉल्ट रहेगा ना, अच्छाई का कभी वो मतलब तारीफ नहीं करेगा. वो ऐसा व्यक्ति वो फॉल्ट ढूंढेगा. वो फॉल्ट ढूंढने के चक्कर में घूमता है, जिसकी मैरिज लाइफ के रिश्ते जो है वो खराब होते हैं. सबको अपने पार्टनर ने अच्छा बोलना चाहिए, सबको अच्छा लगता है, लेकिन बुरा बोलेगा तो सबको बुरा लगता है. तो ये बुराई शोधते, अच्छाई नहीं शोधते. अगर खाना अच्छा घर वाले ने
बनाया, खाली किसी सब्जी में नमक ज्यादा हो गया तो बोलेंगे देखो तुमको खाना बनाना ही नहीं आता, इतना नमक डाल के रखा है। लेकिन बाकी का जो खाना बना है, खाली सब्जी में नमक तो ज्यादा है समझो, गलती से हो गया, लेकिन बाकी खाने के साथ ये नहीं बताएगा कि दूसरा भी खाना आपने अच्छा बनाया है। बोलेगा तो खाना बनाने नहीं आता, बिल्कुल कैसा खाना बनाए। इस तरह से मतलब ये अपने पार्टनर की बुराई देखते रह गए, अच्छे उनको दिखाई नहीं देती। वह सब में थोड़ा सा यूट्यूब का मैंने आपको जो वीडियो डालता हूँ सबका लिंक आप थोड़ा ग्रुप में शेयर कीजिए, फ्रेंड को रिलेटिव को भेज दीजिए, ज्यादा से ज्यादा लोगों को ज्वाइन कीजिए ग्रुप में। और जो मेरे वीडियो देख रहे हैं, चैनल को सब्सक्राइब करना है, वीडियो को लाइक करना है, शेयर करना है, और जो वीडियो को शेयर करके दूसरे को भी पहुंचाना है। ये अच्छी बात है कि ये सब फ्री में दे रहे हैं। मोबाइल नंबर जो कोड 8-10-15 हजार का मार्केट में चल रहा है, लेकिन आपको फ्री में मैं सिखा रहा हूँ, तो उसका फायदा आप भी लीजिए और सबको दूसरे को भी होना चाहिए। मैं तो रिकॉर्डिंग बंद करता हूँ अभी।